देवाने माझ्या आयुष्यात अंधार करून टाकलाय, पण आज लाईटीने आमच्या घरातच अंधार करून टाकला. कधीपासून आपली तर लाईटीची वाट बघत बसले का आता येईल मग मी काम करेल, मग मी व्हिडिओ शूट करेल, पण लाईट काय आलेली नाहीये. एकची वाट पाहत पाहत इतके वर्ष मी वाया घालवले, त्याचप्रमाणे लाईटीची वाट पाहत पाहत मला आता वेळ वाया घालवायचा नाहीये गाईस. म्हणून मी विदाऊट लाईटीच घरातलं काम करायला सुरुवात केली. पहिले तर मी पप्पांचे कपडे इस्त्रीला द्यायला गेली. अरे नाही अशा अवतारामध्ये नाही गेले, अंघोळ वगैरे केली त्यानंतर गेली. तिथे मला ही माझी क्यूट अशी फॉलोअर भेटली. त्यानंतर माझं फेवरेट अननस माझं खूप जास्त फेवरेट आहे. जर कोणी मला भेटायला येत असेल तर प्लीज अननस घेऊन या. दिस इज न्यू तरीका भीक मागणे का गाईज. आणि तुम्हाला माहितीये आता मराठी बिग बॉस चालू झालेला आहे. मी हिंदी बिग बॉसचं एकही कॉन्टेंट पोस्ट नाही केलं, बट आता मी करणार. मी तर एकदम बिग बॉस पगलू आहे. माझ्यासारखे किती असे बिग बॉस पगलू आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. हिंदी बिग बॉस संपल्यानंतर मी मराठी बिग बॉस बघते, मराठी बिग बॉस संपल्यावर OTT वाला बिग बॉस बघते, पण मी बिग बॉस बघते. फक्त ही व्हिडिओ ना बिग बॉस पर्यंत पोहोचवा, कारण की पुढच्या वर्षी मला पण त्याने बिग बॉस मध्ये घेतलं पाहिजे ना. बेशरम. न्यू तरीका ऑफ भीक मागणा गाईज.